नमस्कार, मी वैष्णवी पवार, तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर मंडळी, आज आहे काकाची घरभरणी आणि मी आलेले आहेत काकाची इथं। तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि बघा घराला सुद्धा किती सुंदर असं सजवलेलं आहे। तर चला आता मी तुम्हाला घरामध्ये घेऊन चालते। तर बघा इथं पूजेची सर्व मांडणी झालेली आहे। पूजा मांडणी कालच केलेली होती आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी इथे पूजा मांडणी केलेली आहे। आणि बघा हा आहे होम। तर बघा होमवरती सुंदर अशी आणि नाजूक रांगोळी काढलेली आहे आणि हे आहे देवघर। तर बघा देवघर सुद्धा किती सुंदर सजवलेलं आहे। त्यानंतर इथे ओटी भरायची होती। तर बघा काका आणि काकी आलेले आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात। तर बघा अगोदर मस्त पूजा करून घेतली, अगरबत्ती लावून घेतली। अगरबत्ती पूजा लावून झाली की लगेच या प्रकारे देवी मातेची ओटी भरून घेतली। तर बघा अशा प्रकारे ओटी भरून झाली की लगेच इथं कलशची पूजन करणं चालू झालं। तर बघा आजची जी पूजा होती ती 5 ब्राह्मणाच्या हाताने होणार होती। तर अगोदर कलशाची पूजा करून घेतली, त्यानंतर होममध्ये दिवा प्रज्वलित केला। कोणतंही शुभ काम करायचं असलं की अगोदर दिवा प्रज्वलित करायचा, त्यानंतर दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली। आम्ही सर्वांनी हातामध्ये धागे बांधून घेतले। तर बघा एक एक करून सर्वांनी हातामध्ये धागे बांधून घेतले, त्यानंतर लगेच इथे कलशाचे पूजन करून घेतले। आणि इकडे बघा पूजा चालू झाल्यापासून आदू नुसते तिच्या आजी आणि आजोबालाच बघत होती। तिला इथे सर्व नवीनच वाटत होतं। तर बघा मंडळी पूजा वगैरे झालेली आहे। आता आपल्याला भिंतीवरती कुंकवाचे छाप मारायचे आहे। तर आई लक्ष्मीच्या आशीर्वादाची सुंदर निशाणी आहे हे छाप। या लाल छाप्याने घरात नेहमी सुख, समृद्धी आणि आनंदाचा वास फुलत राहतो। ज्या ज्या कोपऱ्यात आपण ही छाप लावत आहोत तिथे तिथे सकारात्मक ऊर्जा आणि शांतता नेहमी वास करतात। तर बघा अशा प्रकारे काकी सर्व भिंतीवरती या प्रकारे छाप लावत आहे। आणि इकडं बघा आदूचं मस्त ॲपल खाण्याचं काम चालू आहे। आणि तुम्ही बघू शकता इकडे गृहप्रवेशची पूजा चालू आहे। आता काय करायचं दिशा दाखवते त्यावर तुम्ही अक्षता व्हायच्या। आणि इकडे बघा मी सुद्धा इथे सर्व देवतांची एकदम छान अशी भक्तिभावाने पूजा करून घेत आहे।
गृहप्रवेश झाल्याच्या नंतर लगेच इथं होम सुरू झाला। तर चला तुम्ही सुद्धा ऐका थोडेसे मंगलाष्ट। स्वाहा आकाशाय नमः स्वाहा वायुवे नमः स्वाहा भूषणे नमः स्वाहा तथाय नमः स्वाहा ग्रक्षताय नमः स्वाहा यमाय नमः स्वाहा गंधर्वाय नमः स्वाहा गंधराजाय नमः स्वाहा मृगाय नमः स्वाहा सिद्धो नमः स्वाहा अंगारिकाय नमः स्वाहा ग्रीवाय नमः स्वाहा पुष्पदन्ताय नमः स्वाहा वरुणाय नमः स्वाहा असुराय नमः। तर बघा मंडळी, आता आपला होम सुद्धा झालेला आहे। तर आता आपल्याला आरती घ्यायची। तर बघा आरतीसाठी सर्वजण इथे गोळा झालेले आहे। तर चला आरती तर बघा आरती वगैरे सर्व झालेलं आहे। आणि इकडे बघा अद्विकाला तिच्या आजोबाच्या टोपीसोबतच खेळायचं होतं। तर बघा मंडळी, आज होती घरभरणीची पूजा आणि पूजा एकदम छान अशी पार पडलेली आहे। आता उद्या आहे मांडव्याची पूजा आणि उद्या घरभरणीचा कार्यक्रम सुद्धा आहे। तर चला तर बघा मंडळी, मी एकदम छान अशी रेडी झाले। तर आज आहे घरभरणीचा कार्यक्रम आणि इकडं बघा स्वयंपाक सुरू आहे। इकडं मस्त आजी चंदनच्या पोळ्या आणि इकडं वरणाचा मसाला काढणं चालू आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे एकदम छान अशा बायांच्या पोळ्या करणं चालू आहे। आणि इकडे बघा मस्त आलूची भाजीसुद्धा बनवणं चालू आहे। सोबतच इथे मसाला भातसुद्धा आहे। मसाला भात सोबतच इथे मस्त गुलाबजामुनसुद्धा बनवलेले आहेत। आणि बघा इकडे आत्याचा मस्त प्रसादाचा शिरा बनवणं चालू आहे। आणि इकडे मस्त काकीने गरमागरम चहा बनवली आणि बघा इकडे प्रसादाचा शिरा सुद्धा तयार झाला। आणि इकडे बघा आज जी पूजा आहे त्याची इकडे पूजा मांडणी सुद्धा चालू आहे। तर बघा या प्रकारे एकदम छान अशी इथे पूजा मांडणी चालू आहे। आणि इकडे बघा पूजाचं ताट एकदम छान असं भरून घेतलेलं आहे। आणि इकडे बघा इथे झेंडूचे फुलं आणलेले आहेत। फोटोंना इथे हार करायचा होता तर म्हणून इथे आत्या आणि यश सोबत आम्ही हार बनवत आहे। आणि इकडे बघा देवबाप्पाची इथे पूजा मांडणी सुद्धा एकदम छान अशी झालेली आहे। आता आम्ही जे हार बनवलेले होते ते या प्रकारे एकदम छान असे मी सेट करून घेतले। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे हार मी फोटोंना लावून घेतले। त्यानंतर इथे समाईमध्ये तेल टाकलं आणि लगेच दिवे प्रज्वलित करून बघा दिवे प्रज्वलित झाले की लगेच इकडं पूजाला सुरुवात झाली। नमस्कार करा। आता प्रत्येक वेळेस मी म्हणत म्हणा ओम केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः। तर बघा मंडळी, ही पूजा एकदम छान अशी निर्विघ्नपणे पार पडली। आणि तुम्ही बघू शकता इथे किती सर्वजण पूजा ऐकण्यासाठी बसलेले आहेत। आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर बघा या प्रकारे लगेच जेवणाला सुरुवात झाली। तर चला इथे सीन भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।